आणि त्याचा? प्लस ती गाय गाय एकदम वीक झालेली हा वय झाल्यामुळे ती गाय अशी तरतरीत झाली, फ्रेश झाली एकदम. हा म्हणजे एवढा ते महिन्याभरात त्या गायला फरक पडला का नाही, ती गाय नशिबानं गाप पण लागली. बर. म्हणजे एवढा रिझल्ट त्या म्हणजे गॅरंटी वाटत नव्हती तिची परत? नव्हती त्या गायची. आम्ही ठरवलेले की गाय ही आता काय आपल्याला हाताला लागणार नाही, पण महिन्याभरातच गाय ती एकदम खडखडीत झाली. दुधाला पण वाढलेली, 1-2 लिटर दुधाला वाढली गाय. आता त्यानंतर मग तुम्ही बाकीच्या सगळ्याच गायांना आपल्या सगळ्यांनाच आता चालू केलं. सर नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव राहुल बाळासो चव्हाण, राहणार तहसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आता आपण आपल्या गोठ्यामध्ये आहे. किती जनावर आहे सर आपल्याकडे? आमच्याकडे आता 6 गायी आहेत आणि बारकी कालवड 3 आहेत. 3 आहेत. हा, एकूण 9 जनावर आहेत. ओके. आता दूध किती सुरू आहे दूध माझं आता 80 लिटर चालू आहे. दिवसाचं? हा, दिवसाचं. ओके. तर आपण जे आता हातामध्ये बघतोय काय हे? हे मिल्क चार्जर आहे. अच्छा. ओके. तुम्ही ते आता वापर करायला सुरुवात हा, केली, वापर करायला कधीपासून वापरताय? हे मी आता 3 महिन्यापासून वापरतोय. 3 महिन्यापासून वापरताय. ओके. कसे वळाले बरं इकडे? का बरं वापरायची काय इच्छा झाली तुम्हाला? वापरायला म्हणजे तुमच्या कंपनीचे मी लेक्चर पण ऐकलेले आणि ह्याचं रिझल्ट पण मी बाहेरून ऐकून होतो. अच्छा. ओके. आणि माझ्या- तुम्ही चर्चासत्राला आले होते इथं, आलेलो. सांगली बेडगला झालेलं आलेलो, तिथं. आलेलो. ओके. तेव्हापासून तुम्ही वापर करायला चालू केलं? वापरायला लागलो. तुम्ही सुरुवातीला एका गाईला वापरलं होतं जिचा काहीतरी नख्याचा प्रॉब्लेम होता ना? ते सांगतो मी तुम्हाला. एक गाय होती माझ्याकडे, तिचा नक्कीचा प्रॉब्लेम होता, म्हणजे नक्कीला जखम होती. हा आणि मी जवळजवळ 3 ते 4 महिने तिला प्रयत्न करत होतो बरं करण्यासाठी. जवळजवळ 4 ते 5 डॉक्टर झाले. हा नक्की काढणारा आणून मी नक्कीची घाण काढून घेतली, त्यातली हा जखम झालेली आतली सगळी काढून घेतली. परत त्याला औषध चालू केलं, पण मला काही फरक पडना त्याने. हा. गाई काय लंगडायची कमी ना, आणि तिचं वय पण झालं होतं. वय पण झालेलं त्या गाईचं. हा. मग शेवटी मी ह्या मिल्क चार्जेचा म्हटलं वापर करून बघूया ह्या गाईला आपण. लेक्चर मध्ये पण मी ऐकलेलं आणि मी वापरल्यानंतर 15 दिवसात गाईचा पाय बरा झालेला. 15 दिवसात बरं झाला म्हणजे? घरी पण सगळी म्हणाली पाय कसा बरा झाला. मी एकच सांगितलं ह्याच्यामुळे ते बरं झालंय, ह्या औषधामुळे ते बरं झालंय. आणि जवळजवळ 4 ते 5 डॉक्टरांना ते जमलं नाही, पण ह्या मिल्क चार्जरने ते रिझल्ट दिला. आता इथं आपल्याकडं 4 ते 5 गाया दूध देणाऱ्या आहेत. आता यांना पण तुम्ही आता कमी जास्त प्रमाणात वापर करताय. ओके. तर आता या गायीचा पण अनुभव होता आपला की हिला तुम्ही यायच्या अगोदर 1-2 महिन्यापासून 2 वापरताय. महिन्यापासून वापरलं मी. ओके. हिचा प्रॉब्लेम असा होता की हिला पहिला रो आहे गाई, आणि पहिला रो मध्ये हिला मस्टडीज झालेला आणि एका थानातून दूध कमी येत होतं मागच्या वेताला. हा, मागच्या वेताला. मग 3 थानातून दूध जरी 2 लिटर निघालं तर त्या एका थानातून 1 लिटरच निघायचं. म्हणजे ते थंड त्याचं म्हणजे जवळपास बाद झालं होतं. मस्टडीजनं ते कमी दूध निघत होतं त्यात. मग मी म्हणलं आता ही व्याला 2 महिने राहिले तर आपण याला मिल्क चार्जर चालू करायचं, कारण मी बऱ्याच ठिकाणी याचं ऐकलेलं की मस्टडीज सुद्धा हे बरं कव्हर होतंय. हा. म्हणून मी ह्या गाईला 2 महिने आधी चालू केलं. याचा रिझल्ट असा आहे आता की गाय आम्ही घरी असताना कधी व्याले आम्हाला माहित नाही. प्लस कालवड ज्यावेळी बाहेर आलं आणि आम्ही गोट्यात आलो त्यावेळी कालवड असं चालत होतं आपोआप. आणि तंदुरुस्त झालं. 50% वार हिची आपोआप बाहेर आली होती. म्हणजे एका तासात मोकळी झाली एका सगळी. तासात पूर्ण गाय रिकामी वार पडून पूर्ण गाय फ्रेश झाली. आणि ते जे सड बंद झालं होतं किंवा त्यातून कमी दूध निघायचं त्याचा ते आता पूर्ण चालू झालंय. आता आम्ही आता 3रा दिवस आहे. आता आम्ही बघायला लावले, पण 4 थानानं समान दूध याला व्यवस्थित येत आहे. व्यवस्थित येतंय. आता हिच्या अंगावरती जर आपण चमक बघायला लागलो होतं, आता ती यायला लागलेली हळूहळू. हा, बरोबर. याला. आता तसं पाहायला गेलं तर आपलं जे प्रमाण आहे याचं ते प्रमाण निम्मत जाते. हा, कमी तशी गाय 20 लिटरची आहे, हा, 20 लिटर. पण तिला प्रमाण आपलं निम्म जाते, म्हणजे 50-50 ग्रॅम 50 जाते. जाते. जर तिला जर ते फुल ताकदीने दिलं तर 100% हे जे आहे ना ते सगळं पूर्णपणे भरून निघणार. गायीची तुमची कॅपॅसिटी वाढेल. तुम्हाला आता 18-20 लिटर जर दूध देत असेल ना तर ती तुमची 25 लिटर पर्यंत पण जाईल, पण तुम्हाला ती पूर्ण ताकदीने द्यावं लागेल त्याला. आता जे काही दूध व्यवसाय करतात सर्व शेतकरी, त्यांना काय सांगाल तुम्ही, हे वापरलं पाहिजे का? हा, 100% वापरलं पाहिजे. ज्यांना मस्टडीचा प्रॉब्लेम आहे किंवा गायला कोणताही वीक आहे किंवा गावाला जाय दमवत्या, अशक्त आहे, काय गायीचं वय झालेलं असते, त्यांना हे 100% हे वापरलं तर रिझल्ट तुम्हाला 100% भेटणार.
एवढा याचा चांगला रिझल्ट आहे. आपल्याला परत आता या गायींना पण तेवढ्या प्रमाणाने सुरू करा आणि नक्कीच परत अजून याचे रिझल्ट जबरदस्त दिसतील तुम्हाला पुढे. धन्यवाद.